अर्थांचं बघितलं तर सुखसोयी दिल्या जात नाहीत. प्रायव्हेट बिल्डरकडे तुम्हाला पूर्ण एरिया सांगितला जात नाही. क्लिअर करेक्ट. कार्पेट एरिया पण लपून ठेवला जातो. इतर बरेच गोष्टी पूर्ण शॉपिंग आहे 3 बिल्डिंगच्या खाली. अच्छा, म्हणजे लोकांना बाहेर जायचं काम नाही, बाहेर यायचं काम जास्त असं काही. हो, छोट्या मोठ्या काही गरजा लागतात तुमच्याकडे सगळं म्हणजे बेसिक जे गरजा पूर्ण होत आहे. लक्षात घेऊनच सगळं म्हणजे पूर्ण दिलेलं आहे इकडे. या ठिकाणी मीटर रूम देण्यात आलेला आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर हा आपला मेन एंट्रन्स असणार आहे. तर इथून तुम्ही लिफ्टनी वरती जाऊ शकता किंवा इकडून पायऱ्याने सुद्धा इक्विपमेंट दिलं तिथे तो. अच्छा, म्हणजे ज्यांना काय एक्सरसाइज वगैरे काय त्यासाठी पण इथे इक्विपमेंटचं म्हणजे प्रोव्हाइड केलेलं आहे. तिकडे लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया आहे, स्लाईड वगैरे आहे. प्लस इव्हिनिंगमध्ये गजेबो आहे. दिवसा तुम्ही त्याला पण सीट गजेबो तो जास्तीत जास्त मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इथे सुद्धा सेम पॅटर्न आहे, जो टाईलचा पॅटर्न आहे सेम देण्यात आलेला आहे. बघितलं तर हे आर्किटेक्ट व्ह्यू आणि कलर कॉम्बिनेशन ओके हे आहे आपल्यासाठी. अच्छा, व्हेरी गुड. सर्वसामान्य विचार असा सुद्धा होऊ शकतो. तर हाच आहे मित्रांनो सेक्टर क्रमांक 28 येथील सिडकोचा महागृहनिर्माण योजना. या ठिकाणी EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. एकंदरीत तुम्ही लोकॅलिटी पाहू शकता. तुम्हाला जसं सांगितलं की आईस्पेस जागा सोडलेली आहे, गार्डन एरिया असेल किंवा पार्किंग एरिया असेल, ह्या सगळ्या अमेनिटीज या ठिकाणी प्रॉपरली देण्यात आलेल्या आहेत. इथे तुम्ही पाहिलं तर इथे सॅम्पल फ्लॅटसाठी सुद्धा EWSचा रस्ता आहे. सॅम्पल फ्लॅट मी तो दाखवणारच आहे, पण तुम्ही आजूबाजूची लोकॅलिटी पाहून मेन एंट्रन्स इथून असणार आहे. इथूनच आपल्याला एंट्री केलेली आहे. सध्या रोडचं काम सुरू आहे मित्रांनो, त्याच्यामुळे थोडं येण्यासाठी थोडी अडचण होऊ शकते, परंतु एकंदरीत इमारती किंवा बिल्डिंग्स आजूबाजूचं एरिया हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता मी ते तुम्हाला दाखवतोय. आता ही इमारत क्रमांक 11 EWSA 11th बिल्डिंग आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ही सगळी घरे मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी सगळी घरं ही EWS उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. अतिशय कलरफुल इमारती आहेत, रंगीबेरंगी इमारती आहेत या ठिकाणी. आणि एंट्रन्स पाहिला मित्रांनो तुम्ही, एंट्रन्स अतिशय सुंदर असं एंट्रन्स आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला इथं झाडं म्हणजे एंट्रन्सला झाडं दिलेली आहेत. आणि आतमध्ये गेल्यानंतर हे आपला मेन एंट्रन्स असणार आहे. बिल्डिंग आहे EWS 1A असे आहे इमारतीचं नाव आहे. आणि EWSच्या घरांसाठी अनेक कमेंट्स येत होते मित्रांनो की आम्हाला EWSचं घर बघायचं, कशा प्रकारचं घर आहे, कसं आहे, आतमध्ये घरे कशी असणार आहे, ते सगळं आम्हाला वारंवार विचारलं जात होतं. तर खूप जागा सोडली मित्रांनो, मोकळी आईस्पेस जागा आहे. इकडे झाडं तुम्हाला हे लावण्यासाठी सध्या तयार आहेत. जसं पोझिशन होईल तसं हे सगळं तुम्हाला सेटअप करून दिलं जाईल. इकडे पाहू शकता तुम्ही, अतिशय खूप प्रशस्त अशी जागा आहे, खूप मस्त जागा आहे. आणि इकडे सुद्धा सॅम्पल फ्लॅट आपल्याला ओपन आहे. जर तुम्ही साईडला कधी आलात तर आणि तुम्हाला सॅम्पल बघायचं असेल तर इकडे सुद्धा तुम्हाला क्लब हाऊस टाईप इथे दिसतंय. सॅम्पल सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे पहा, तुम्हाला गवतावरून सकाळी चालायचं असेल तर इकडे खूप जागा सुद्धा बनवलेली आहे. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती सिडकोने जवळजवळ 26,000 घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे. आणि त्या अंतर्गत नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोड्समध्ये घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. अनेक कमेंट्स केल्या मित्रांनो की जे काही तळोजातील सेक्टर 28 प्रकल्प आहेत त्या ठिकाणी व्हिजिट करा, सेक्टर 28ची घरे कशी आहेत, लोकॅलिटी कशी आहे, एकंदरीत आजूबाजूचा परिसर कसा आहे, अशा अनेक कमेंट्स वारंवार येत होत्या. आणि आज आपण आलो मित्रांनो सेक्टर क्रमांक 28 तळोजा येथील सिडकोच्या प्रकल्पाच्या ठिकाणी. आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे?
मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता ज्या ठिकाणी मी मित्रांनो इथेच आहे, EWSची घरे आहेत मित्रांनो या सेक्टर क्रमांक 28 मध्ये. संपूर्ण प्रकल्प EWSचा आहे. नेमका प्रकल्प कसा आहे, आजूबाजूची लोकॅलिटी, गार्डन्स कशा आहेत, पेस कशी आहे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. आता तुम्ही पाहू शकता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो, इकडे तुम्हाला जे काही बिल्डिंग दिसत आहेत ह्या सगळ्या इमारती फक्त EWS उत्पन्न गटासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि म्हणून EWSची किंमत काय असणार आहे हा जर प्रश्न केला तर नक्कीच ती परवडणारी असेल असं वारंवार सिडकोतून सांगण्यात येत आहे. आता मी पहिले तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे मित्रांनो. तुम्हाला सॅम्पल फ्लॅटचं पाहायचं असेल तर इथे EWS 1 मध्ये आपल्याला सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून दिलेला आहे. आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो. चला तर. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या प्रकल्पाला नाव देण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे रायगड इस्टेट फेज 1 असं नामकरण सिडकोकडून करण्यात आलेलं आहे. आता महत्त्वाचे काय डिटेल आहे आपण पाहूया. या ठिकाणी पहा, तळोजा सेक्टर क्रमांक 28, इथे रेरा क्रमांक तुम्हाला दिसतोय. इथे तुम्हाला फ्लोर प्लॅन मी दाखवणार आहे. 1 BHKचं फ्लॅट आहे मित्रांनो, 322 कार्पेट एरिया आहे आणि किंमत आहे 25,10,000 रुपये. आणि एकूण उपलब्ध घरी या ठिकाणी होती 2185 एवढी घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्याची लॉटरी बऱ्याचपैकी झालेली आहे. आता काहींची पोझिशनची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर पुन्हा सेकंड लॉटमध्ये, दुसऱ्या लॉटरीमध्ये या घरांचा समावेश नवीन लॉटरीत केला जाणार आहे. आता फ्लोर प्लॅन कसं आहे असं जर विचारलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. टिपिकल फ्लोर प्लॅन मी तुम्हाला दाखवते. 2 स्टेअरकेस आहेत, 2 लिफ्ट आहेत, एक फायर लिफ्ट आहे आणि एका फ्लोअरती 8 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. फ्लॅट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारचं ते फ्लॅटचं या ठिकाणी प्लॅन आहे. तुम्ही फ्लोर प्लॅनमध्ये पाहू शकता. मध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा सोडण्यात आलेली आहे. आता एक ॲक्च्युअल घरांचं जर तुम्हाला फ्लोर प्लॅन पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. 1 आणि 2 फ्लॅट नंबरचं मी दाखवतो, सेम असंच नाही बाकीचं. तर हॉल, बेडरूम आणि किचन अशा प्रकारचे स्वरूप आहे, ज्याचा कार्पेट एरिया 322 स्क्वेअर फीट एवढा सांगण्यात आलेला. मेन एंट्रन्स असणार आहे मित्रांनो आणि आतमधून एंट्री केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इकडे ही आपली मेन एंट्री आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी इकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पॅनल रूम दिसणार आहे. या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी इकडे याकडे सुद्धा मीटर रूम आहे. तुम्हाला या ठिकाणी मीटर रूम देण्यात आलेला आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर हा आपला मेन एंट्रन्स असणार आहे. तर इथून तुम्ही लिफ्टनी वरती जाऊ शकता किंवा इकडून पायऱ्याने सुद्धा वरती जाऊ शकता. दोनही प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला ओपन करून देण्यात आलेले आहे. फ्लॅटचं जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, एका फ्लोअरती 8 फ्लॅट आहेत. इकडे फ्लॅट नंबर 1, फ्लॅट नंबर 2, फ्लॅट नंबर 3, फ्लॅट नंबर 4, या बाजूला उजव्या बाजूला फ्लॅट नंबर 5 6 आणि इकडे 7 8 असं हे फ्लॅटचं स्ट्रक्चर असणार आहे. 2 लिफ्ट आहेत मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला 2 लिफ्ट मिळणार आहेत, जे पॅसेंजर लिफ्ट असणार आहेत आणि एक फायर लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. फायर लिफ्टसुद्धा तुम्हाला पाहिलं तर इथून तुम्हाला दिसेल या ठिकाणी फायर लिफ्ट देण्यात आलेली आहे. फायर सिस्टम कशी वर्किंग करते, ते कसं काय ऑटोमॅटिक चालू होते, सगळं तुम्हाला आपण ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तरी तुम्हाला जर सॅम्पल फ्लॅटचा जो काही रस्ता आहे तो इथून आपल्याला सॅम्पल फ्लॅट पाहायला मिळणार आहे. हा इकडे हा सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहे मित्रांनो, तो आता मी तुम्हाला दाखवतो. आता मित्रांनो आपण आलो त्या इमारतीच्या आतमध्ये, बिल्डिंगच्या आतमध्ये. आणि हा जो काही EWSचा सॅम्पल फ्लॅट आहे तो नेमका कसा आहे, अनेकांनी प्रश्न केले होते. तर एकंदरीत हा सॅम्पल फ्लॅट कसा आहे मी तुम्हाला पहिले फिरून दाखवतो आणि त्याच्यानंतर आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे, कनेक्टिव्हिटी कशी आहे, आजूबाजूचे गार्डन्स वगैरे तो सगळे एरिया मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे. ही सगळी घरे खरं तर EWS अत्यल्प उत्पन्न गट, ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणतो, त्यासाठी घरे उपलब्ध केलेली आहेत. जसं मी अगोदर तुम्हाला फ्लॅट दाखवले मित्रांनो, सेम फ्लॅट आहे. तुम्हाला जसं सांगितलं की स्टोरेज तुम्हाला या ठिकाणी भरपूर मिळणार आहे. म्हणजे तीनही ठिकाणी तुम्ही जर तुम्ही काम करून घेतलं प्रॉपर तर स्टोरेजचा तुम्हाला चांगला फायदा, बेनिफिट या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पहिला हॉलचं जे काही तुम्हाला सांगतो साईज जे काही आहे ती 27x45 एवढी साईज लिव्हिंग रूमची आहे. लिव्हिंग रूमच्या बाजूला राईट साईडला जर तुम्ही गेलात मित्रांनो तर राईट साईडला आपल्याला पहिला बेडरूम लागणार आहे, जो नॉर्मल बेडरूम आहे, कॉमन बेडरूम आहे. अशा प्रकारचा बेडरूम आहे जो ॲक्च्युअल फ्लॅट मी दाखवतोय मित्रांनो आपल्या साईटवरनं. आणि इथे बेडरूमचा एरियासुद्धा 27x31 एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे. एकंदरीत बाहेरचा लुक तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बाहेर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे हे लुक आहे. गार्डन्स वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपरली आहे. हा मेन एंट्रन्स आहे. इथून एंट्री केल्यानंतर 1 नंबरची, जसं 11 नंबर बिल्डिंग आपण या ठिकाणी पाहतोय, 11 नंबरमध्येच ही सगळी घरे उपलब्ध आहेत. इथे सुद्धा स्टोरेज पाहू शकता मित्रांनो. इथे या साईडला आणि या साईडला दोनही साईडला स्टोरेज देण्यात आलेलं आहे. इकडे सुद्धा स्टोरेज आहे, इकडे सुद्धा स्टोरेज आहे. जवळजवळ तळोजीची सगळी घरे सारखीच आहेत. त्याच्यामुळे काही प्रत्येक वेळेस सॅम्पल पाहून जास्त अर्थाने होणार नाही. तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता की सुटसुटीत बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी घरी. इथे पाहू शकता वेस्टर्न टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे.
आणि हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याद्वारे हे सगळं घराचं जे काही डिझाईन आहे ते केल्याचं मला कळलेलं आहे. इथे तुम्ही बाथरूम पाहू शकता. तर टाईल्स सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे थोडं वेगळा प्रयत्न केला आहे वापरण्याचा. टाईल्स नॉर्मल आपण जे कॉमन वापरतो त्यापेक्षा एल शेपमध्ये किचन आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा सेम पॅटर्न आहे, जो टाईल्सचा पॅटर्न आहे सेम देण्यात आलेला आहे. या किचनचा जर एरिया पाहिलं तर 17.5 बाय 21.5 एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे. वरती तुम्ही फायर सिस्टम आहे, एक्झॉस्ट फॅन आहे, इथे तुम्हाला स्टोरेज आहे, इकडे तुम्हाला छोटीशी विंडो आहे, इथे तुम्हाला नळ बेसिन, इकडे तुम्हाला जे काही प्युरिफायर असेल वॉटर प्युरिफायर त्यासाठी कनेक्शन, इकडे मिक्सरसाठी वगैरे कनेक्शन देण्यात आलेले आहे. वरती इकडे स्टोरेज देण्यात आलेला आहे. म्हणजे जो काही पॅसेज आहे मित्रांनो लॉबीचाही तुम्ही पाहू शकता 12 बाय 12ची लॉबी या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारची ही घरे मित्रांनो जी EWS उत्पन्न गटासाठी आहे. तर मित्रांनो आता आपण त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आलेलो आहोत. मी तुम्हाला प्रकल्पाचा साईड व्हिजिट दाखवलेली आहे, तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवलेला आहे. या ठिकाणी आपले सिनियर इंजिनियर आहेत बालाजी मगर सर. मी त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहे. नेमकं ते प्रकल्पाबद्दल काय माहिती देऊ शकतात किंवा या प्रकल्पात काय काय फॅसिलिटीज आहेत. तसं तर ऑलरेडी आपण सगळे मुद्दे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मी मगर सरांकडून सुद्धा काही बाबतीत काही प्रश्न विचारू इच्छितो आणि त्यांच्याकडून उत्तर घेऊ इच्छितो. मला सांगा, हे जे कलर्स दिलेत बिल्डिंगला अलग अलग मी बघतोय, म्हणजे इकडे ग्रीन कलर आहे, इकडे ब्ल्यू कलर आहे आणि इकडे येलो कलर आहे. या कलरचा काही उद्देश आहे का काय, म्हणजे असं उगाच शोसाठी म्हणून काय केलं काय असं? शोसाठी नाही म्हणता येणार याला. हे जे आर्किटेक्चर कडून प्रॉपर प्लॅनिंग जे असतं. ओके. समजा आपल्या कॉम्प्लेक्समध्ये 11 बिल्डिंग आहेत. हां 11 बिल्डिंगचं आम्ही म्हणजे 3 थीम केले. ओके. आता ही 4 बिल्डिंगची वेगळीच थीम केली, 3 बिल्डिंगची वेगळीच थीम केली. हां हो हो बिल्डिंगची वेगळी आणि ते बाहेरून दिसताना खूप छान दिसते, म्हणजे कलरफुल कलर कॉम्बिनेशन पण आहे. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कॉम्प्लेक्स मधून जर बाहेर एखादी व्यक्ती आली करेक्ट. हां तर तुम्ही त्यांना ऍड्रेस सांगितला की ही बिल्डिंगचं कलरची किंवा बिल्डिंग अच्छा नाही अच्छा अच्छा. ओके याच्यानुसार तुम्हाला आयडेंटिफिकेशन होऊ शकतं. कलरवरनं सुद्धा त्या कॉम्प्लेक्सचं आयडेंटिफिकेशन या कॉम्प्लेक्समध्ये. हां म्हणजे आपल्याकडे झालं. करेक्ट करेक्ट. ओव्हरऑल जर बघितलं गेलं तर हे आर्किटेक्ट आणि कलर कॉम्बिनेशन ओके हे आहे आपल्यासाठी. अच्छा व्हेरी पण गुड. सर्वसामान्य विचार असा सुद्धा होऊ शकतो. हां राईट 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 मस्त. आणि पार्किंग वगैरे सगळं प्रॉपर आहे तुमच्याकडे. मी बघितलं सगळं फिरून बघितलं. जॉगिंग ट्रॅक आहे. ओके. प्ले एरिया आहे. हां किड्स प्ले आहे. ओके. तुम्हाला मध्ये बास्केटबॉलचं दिलेलं आहे. हो. फुटबॉल कोर्ट दिलेला आहे. हो त्या साईडला तुम्ही बॅडमिंटन कोर्ट बघितलं आपण. हो म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटने सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत. ओके. म्हणजे जर आपण ह्या प्रोजेक्टमध्ये जर बघितलं गेलं तर एक्सक्लुडिंग स्विमिंग पूल सोडलं तर तुम्हाला सगळ्या सोयी दिलेल्या आहेत. करेक्ट. जे प्रायव्हेट बिल्डर तुम्हाला बिल्डिंग मध्ये देणार नाही बिल्डिंग मध्ये देतात, फ्लोर मध्ये किंवा हे मध्ये काय करतात. बरोबर. तुम्हाला ओपन स्पेस मध्ये दिलेलं आहे. सर हे काय आता हे कम्युनिटी सेंटर आहे. कम्युनिटी सेंटर. हां ओके. म्हणजे तिथे तुम्ही त्याचे सोसायटी करता फंक्शन करता यूज करू शकता. ओके. तुमचं हेल्थ क्लब म्हणून यूज करू शकता. मल्टिपल. हां कम्युनिटी हॉल. हां मल्टिपल युजेससाठी. ओके व्हेरी गुड. आता आम्ही फिटनेस सेंटर असतील किंवा काही सेलिब्रेशन तर आपण करू शकतो. जवळपास बघा नाही 2000 स्क्वेअर फीट एरियाचा आहे. त्याला तुम्हाला डोअर दिलेत, ग्लास डोअर दिलेत, पूर्ण फुल हाईट दिलेले आहे. काही फंक्शनच्या हिशोबाने फंक्शन असेल तर तुम्ही ह्या साईडला फंक्शन इकडे करू शकता. राईट. स्टेज वगैरे त्याचं काय असेल इकडे करू शकता आणि तुमचा एकदम मोठा फंक्शन होऊ शकतो इकडे. आणि दोन्ही साईडने त्याला एंट्री आहे. ओके मस्त. आणि समोरच म्हणजे कोर्ट दिला त्याला स्पोर्ट्सचा. आणि हे सगळं कोर्ट. हा कोर्ट आहे. म्हणजे तुमचा मल्टीपर्पज कोर्ट आहे तुम्हाला स्पोर्ट्ससाठी. ओके. हां फिटनेस सेंटरचं. आणि समोरच हेच आहे बास्केटबॉलचं आहे. हे सिंथेटिक फ्लोरिंग आहे. अच्छा. 25 mm थिक्स. म्हणजे तुमचं रबर म्हणजे आता जे आपण प्रो कबड्डी लीग वगैरे बघतो, हो जे कोर्ट असतं त्या बेसवरतीच हे कोर्ट आहे रबर. आता हे जे आहे हे आपल्या बसण्यासाठी आहे. हा फिक्स सेटिंग आहे. म्हणजे तुमच्याकडे मुलं वगैरे आणि हे खेळतील. जे ब्लॅक दिसते ते लाइटिंग त्याच्यामध्ये लाईट आहे संध्या. ओके. लाईट पण दिलेली आहे. म्हणजे अरे वा. म्हणजे इकडे तुम्ही इथे आपण तुमच्या मुलांना घेऊन आले खेळायला तर तुम्ही इकडे बसू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता मुलासोबत. करेक्ट. तसेच तुम्ही इकडे पण बघा पूर्ण गार्डनमध्ये आहे. हां सर्वांना म्हणजे जेस्ट असेल हे असेल जॉगिंग ट्रॅक साईडने आपण लगेच फिक्स सेटिंग देऊन दिलेले आहेत. ओके. जागोजागी मग तिथे ते बसू शकतात, आराम करू शकतात. परत ओपन जिम इक्विपमेंट दिले तिथे तो. अच्छा. म्हणजे ज्यांना काय एक्सरसाइज वगैरे काय त्याच्यासाठी पण इथे इक्विपमेंटचं म्हणजे प्रोव्हाइड केलेलं आहे. तिकडे लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया आहे, स्लाईड वगैरे आहे. प्लस इव्हिनिंग मध्ये गजेबो आहे. दिवसा तुम्ही त्याला पण सीट. हा गजेबो तो जास्तीत जास्त स्क्वेअर आहे. त्याला चारी साईडनं सिटिंग दिलेलं आहे. हो हो हो. त्याच्यामध्ये लाईट वगैरे सर्व तुम्हाला लाईट दिलेली आहे. परत तुम्हाला ज्येष्ठासाठी जे काही आपण म्हणतो ना ॲक्युप्रेशर टाईल किंवा आपण म्हणतो लॉनवरती चाललं पाहिजे त्याचा एक पातळी वेगळा दिला आहे, तो तुम्ही घ्या. हो चालण्यासाठी. हो ॲक्युप्रेशर पातळी जे आपण म्हणतो ना तोही आपण इकडे प्रोव्हाइड केलेला आहे. एरिया पण खूप
हा प्ले एरिया आहे पूर्ण क्रिकेट, मग तुम्ही इकडे खेळू शकता इकडे. त्यासाठी तुम्हाला लॉन वगैरे प्रोव्हाइड पूर्ण एक लेवलमध्ये केलेलं आहे. इकडे समोर आहे तो पाथ. मेन कसं असतं हे लोकांपर्यंत जायला पाहिजे सगळं. हां, हे ॲक्युप्रेशर टाईल पाहतोय, म्हणजे आपण म्हणतो ना पायांना डॉक्टर स्लीपर आपण वगैरे वापरतो. हे येस, बरोबर आहे. आणि सर्व ओपन पार्किंग आहे. हा, हे ज्यावेळेस अच्छा, पार्किंग हा. नसेल त्यावेळेस ते लॉन दिसेल. म्हणजे आर्किटेक्चर व्ह्यू बघण्याचा बघा दृष्टिकोन कसं की त्यांना गाडी नसेल त्यावेळेस मला ते लॉन ग्रीनरी दिसणार. करेक्ट 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 करेक्ट. एरिया पण आहे भारी. टोटल सेक्टर 28 म्हणलं तर 11 बिल्डिंग आहेत ह्या आणि 2185 फ्लॅट आहेत. अच्छा, 2185 EWS आहे ना. टोटल EWS. त्याच्या व्यतिरिक्त सर सेफ्टीसाठी काय काय आहे, म्हणजे फायर सिस्टम आहे किंवा अजून काही आहे तिथे? फायर सिस्टम तुम्ही आता शॅम्पल फ्लॅटमध्ये बघितलंच असेल. हो, पूर्ण रूममध्ये पण आपण फायर सिस्टम स्प्रिंकलर वगैरे सर्व दिलेलं आहे. इव्हन मी पार्किंग मध्ये पण तिकडे 37 ला पार्किंग मध्ये पण फायर पार्किंग मध्ये पण आहे, इकडे पण आहे. इथे पण आहे. हो हो, ओके. पार्किंग मध्ये पण आहे. अच्छा. फायर सिस्टम दिलेलं आहे त्यांना. त्यासाठी वरती टँक आहे. म्हणजे पार्किंगमध्ये तुम्हाला पूर्ण सिस्टम आहे, फायर सिस्टम आहे. रूममध्ये दिलेले आहे आपण. अच्छा. हो, स्प्रिंकलर आहे त्याचे पूर्ण. आणि जे पार्किंग आहे ते म्हणजे नंबरिंग सहित सगळं तुम्ही हे करणार आहात? हा, नंबरिंग करणार. जसं आता तुम्ही बघितलं 37 ला आहे, नंबरिंग केलं आपण, त्याला पण पूर्ण नंबरिंग करणार आहे याला. राईट. आणि हे जे आहेत सर, हे पांढरे पांढरे जे ब्लॉक्स हे जे तुम्ही बघता ना, ते ह्याला रिफ्यूज फ्लोअर म्हणतो आपण. म्हणजे फायर एमर्जन्सी ज्यावेळेस आपण एक्झिट किंवा काही एमर्जन्सी असेल त्यावेळेस आपण लोकांना जे बाहेर काढतो, ओके, त्यातून समजा काही लॅडरने 2 लॅडर आहेत आपल्याकडे स्टेअरकेस, तर रश होणे मग ते वरच्या फ्लोअरचे लोक तिथून वरूनच एक्झिट करणार आपण फायरने. त्यांना असं सीडीकडे धावायची गरज नाही. सीडीकडे धावायची गरज नाही, तिथून त्यांना बाहेर काढू शकतो आपण एमर्जन्सीमध्ये. त्याचंही प्रोव्हिजन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक 3 फ्लोअरला तुम्हाला ते दिसेल. ते ओके, 8, 11, 14, 17, 20 आणि 23. राईट. आणि ग्राउंड टू 7 ते दोन्ही स्टेअरकेस यूज करू शकतात. म्हणजे हा, एकदम. आणि असं आपत्कालीन अवस्थेत फायर लिफ्टचं पण मी ऐकलं की ते कशी वर्किंग करते. हो, फायर लिफ्ट पण मला वाटतं की फायर लिफ्ट ते फीचर ऍक्च्युअली प्रायव्हेट मध्ये पण दिले जात नाही. ते आपण दिलेलं आहे. तुम्ही दिलेलं आहे, कारण मी सकाळी माहिती घेतली. तुम्हाला ह्या सुखसोयी दिल्या जातच नाहीत. बरोबर आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर सुखसोयी दिल्या जात नाहीत. प्रायव्हेट बिल्डरकडे तुम्हाला पूर्ण एरिया सांगितला जात नाही. क्लिअर करेक्ट. कार्पेट एरिया पण ठेवला जातो. इतर बऱ्याच गोष्टी जातात. हां, हे तुम्हाला इकडे सगळं गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असल्यामुळे सगळं तुम्हाला क्लिअर ओपन भेटणार. सगळं माहितीमध्ये एंट्री आहे. आता तुम्ही बघितलं असेल मेन एंट्री आणि प्लस रिफ्यूजची एंट्री. हो हो, वेगळे 2 स्टेप. हे गार्डन सगळं सेटिंग, हे सगळं बसण्यासाठी. हो हो, सिट आउट सगळे बसण्यासाठी जायचं. आणि काही सर इथे काही सीसीटीव्हीचं काही प्रोव्हिजन आहे का? म्हणजे असं कॉमन एरियामध्ये जे पब्लिक एरिया आहे त्यासाठी काही प्रोव्हिजन आहे का सीसीटीव्ही साठी? सीसीटीव्हीचा आता आपण प्रत्येक बिल्डिंग मध्ये समोरच प्रोव्हिजन केलेलं. हो हो, एंट्रन्स आणि मग तेच मेन तरी थोडं सेफ्टीसाठी. बास्केटबॉल हा फुटबॉलमध्ये लॉनमधला, आणि इकडे बॅडमिंटनमध्ये दिला आपण. बॅडमिंटन कुठे आहे? चालू आहे आता. तिथं पण आम्ही सेम रबर फ्लोरिंगच करणार आहे. ओके. हे आपलं OWC वगैरे. हां, तुम्ही ज्या गेटने आले ना, सेकंड गेट इकडे आहे आपलं. मेन रोड समोर आहे. तुम्ही ज्या रोडने आता आले ते हा सेक्टर 29. ओके, हा सेक्टर 29 हा समोरचा जे बिल्डिंग दिसतं तुम्हाला सेक्टर 29. जिथं म्हणजे A टाईप आणि B टाईप आहे. अच्छा, हा दुसरा गेट आहे का? हा दुसरा गेट, मेन एंट्रन्स त्या साईड तुम्ही जे आले ते तिकडून. ओके, हा बॅडमिंटन कोर्ट आहे आणि फिक्स सेटिंग आहे. म्हणजे आता सध्या तयार नाही, तयार होतं. म्हणजे आमचं म्हणजे इकडे ग्रेनाईट फक्त लावायचं, ह्याच्यावरती रबर करायचं. हा इथून दिसेल तुम्हाला तो गेट 1 नंबर. हा गेट इकडे. हा शॉपिंग, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सगळं शॉपिंग. 3 कमर्शियल बिल्डिंग आहे, त्याला शॉप्स आहेत. 3 बिल्डिंग म्हणजे रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल. अच्छा, म्हणजे इकडे कॉम्प्लेक्स तुम्हाला जे काय लागणार ते पण इकडे म्हणजे सेक्टरमध्ये ठेवलेलं आहे आपण कॉम्प्लेक्समध्ये. हा मेन रोडचं काम चालू आहे. हा मेन रोड तुमचा. एवढा मोठा रोड आहे हा पूर्ण रोड आहे ना, सरळ जातो ना समोर. ओके, हा काय मेन रोड आलेला समोर जुन्या साईडचा पहिला जो आहे ना, हा डायरेक्ट असाच 29-31. पुढे तिकडे वळवला. हो, पुढे 29-31. म्हणजे फक्त याच प्रोजेक्टसाठी आहे का? 28, 29, 31. ओके, आणि शॉपिंग समोर. इकडे पण पार्किंग वगैरे आहे दिलेली. हा पार्किंग एरिया आहे पूर्ण. हा पार्किंग एरिया आहे का? पूर्ण पार्किंग आहे समोर. 4 व्हीलर म्हणजे लॉन तिथं पण आपण प्रोव्हाइड लॉन केलंय. ज्यावेळेस गाडी नसेल त्यावेळेस ते लॉन ग्रीनरी असणार. इकडे पण शॉपिंग आहे.
हे सर्व पूर्ण शॉपिंग आहे 3 बिल्डिंगच्या. अच्छा, म्हणजे मग लोकांना बाहेर जायचं काम नाही, बाहेर यायचं काम. जास्त असं काही हो हो हो. छोट्या मोठ्या काही गरजा लागल्या तुमच्याकडे सगळं म्हणजे बेसिक जे गरजा पूर्ण होत आहे. लक्षात घेऊनच सगळं म्हणजे पूर्ण दिलेलं आहे इकडे सिडकोने. हे छोटी मोठी कामं सगळी पूर्ण झालेले आहेत. होणार आहे, तो झालेली. काय म्हणजे राहिलेलेच नाही आता. हे एसी पाईप वगैरे सगळं खाली. म्हणजे एसीचं लाईनचं पण आपण प्रयोजन दिलेलं आहे. अच्छा, हां, त्याचं- म्हणजे ते पाण्यासाठी. हां, एसीचं मध्ये लोक बसून तिथं. आणि सर हा वायर कसला आहे, हा तार काय आहे म्हणजे? अरेस्टर, लाइटिंग अरेस्टर जे म्हणतो ना आपण, हां, जे काही विजा वगैरे आपण जे प्रवृत्त करतो ना, हो, हो, त्याचं हो. सुद्धा प्रयोजन आपण इथून केलेलं आहे. म्हणजे वीज वगैरे पडणार नाही यासाठी ते आहे. प्रवृत्तीचं प्रयोजन केलेलं आहे. ओके 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 इमारतीपासून आपण ओके, अरेस्टर. मस्त. एकंदरीत ह्याचं पोझिशन जे काय आहे, आता कन्फ्युजन हेच आहे की पोझिशन कधीपर्यंत होऊ शकतं, की कम्प्लिशन डेट काय किंवा कधीपर्यंत अंदाजे पोझिशन होऊ आता शकतं. आपण पूर्ण हा कॉम्प्लेक्स शूट केला. हो. तर एक आपलं काय मत आहे, हा प्रोजेक्ट संपला की नाही? ऑलरेडी काम ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे सर. हां, तर आम्ही आता हँडओव्हरच्याच तयारीमध्ये आहोत. अरे वा, म्हणजे आमचं पूर्ण कॉम्प्लेक्स संपलेला आहे. लवकरात लवकर आम्ही ताबा देण्यास तयार आहोत. अच्छा, आता आपण सॅम्पल फ्लॅटही बघितले. बघितलेलं आहे. असं म्हणजे सॅम्पल फ्लॅट म्हणजे आमचे सॅम्पल फ्लॅट नाही, ते सर्व फ्लॅट असेच आहेत. ऍक्च्युअल फ्लॅट आहे तो. हां, आम्ही सॅम्पल फ्लॅट म्हणून सॅम्पल फ्लॅट असं करेक्ट केलेलंच करेक्ट नाही. करेक्ट करेक्ट तुम्ही कुठल्याही फ्लोअरचा, कुठल्याही बिल्डिंग, Yes. कुठलाही फ्लॅट बघतो तो आमचा सॅम्पल फ्लॅटचा आहे. येस. असं आहे. तर पहा मित्रांनो, ज्यांना लगेच पोझिशन हवं असेल तर नक्कीच तुम्हाला तळोजाचा सेक्टर क्रमांक 28, 29, 31 हे ऑप्शन खूप चांगले आहेत. 28 मध्ये तर सगळी घरं आपण पाहिलेली आहेत, ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह घरं आहेत. इथे सगळी कामं ऑलरेडी झालेली आहेत. जसं तुम्हाला लॉटरी लागेल तसं त्याचं पोझिशन द्यायला सुरुवात केली जाणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत सर प्रकल्प खूप चांगला वाटला, छान वाटला, तुमच्याशी बोलून सुद्धा खूप चांगलं वाटलं. तुम्ही RK प्रॉपर्टी न्यूजसोबत बोललात त्याबद्दल मी RK प्रॉपर्टी न्यूज आणि आमचे सगळे सबस्क्राईब करून तुमचं खरंच मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थाने सर्वसामान्यापर्यंत आपण जे काही प्रोजेक्ट आहेत हां, त्याची पूर्ण म्हणजे जी काही बातमी आहे ते आपण तिथपर्यंत पोहोचवत आहे. प्लीज. आणि लोकांपर्यंत हे सगळं पोहोचलं पाहिजे. हे लोकांपर्यंत Yes, पोहोचत yes, नाही. yes. बरोबर आणि आहे, चांगलं बरोबर. काम तुम्ही करताय, त्याच्यामुळे तुम्हालाही आम्ही कॉपरेट केलं, त्याच्यावर येस हातभार येस म्हणजे येस, जे नक्की काय सर, नक्की नक्की नक्की. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं कॉपरेशन मिळालं आम्हाला तर आम्ही प्रॉपरली ती माहिती सगळी जेन्युअली घेऊन जाऊ शकतो. आणि एकदा असं होतं की आम्ही असं काय, आम्हाला सगळी माहिती असं नाही, आम्ही पण कधी कधी आमच्याकडून चुकीची माहिती जाऊ शकते, पण तुमच्यासारखी माहिती दिली तर आम्हाला ते प्रॉपर माहिती मिळते, एक जेन्युअल माहिती नक्कीच मिळते. आणि याच्यामध्ये लोकांचाही कल वाढेल ना. Yes, लोकांचा कल वाढेल. प्रतिसाद आहे तो बरोबर. प्रतिसाद आणखी वाढेल. बरोबर आहे, तर त्यांच्यापर्यंत पूर्ण माहिती गेली तर लोकांचा प्रतिसाद आणखी वाढेल. बरोबर आहे. तर हे होते मित्रांनो बालाजी मगर सर, सिनियर इंजिनियर आहेत या ठिकाणी सेक्टर क्रमांक 28 तळोजा या ठिकाणी. आणि त्यांनी सुद्धा आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. पुढील भागात आपण नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण साईट व्हिजिट करून तेथील प्रकल्पाचा आढावा घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.